हरी गोवर्धन हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आटविता गणे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजची चिंतन सेवा आपण सुरू करतोय। मागच्या वेळा आपण 67 श्लोकावरचं भाष्य पाहिलं होतं माऊलींचं, आणि त्या भाष्यामध्ये आपण विचार केलेला होता की एखादा स्थितप्रज्ञ जो आहे, स्थितप्रज्ञ म्हणण्यापेक्षा वरच्या पोटीला पोचलेला जो साधक असतो, त्या साधकाची स्थिती कदाचित वरच्या टप्प्यामध्ये डळमळीत होऊ शकते। काही वेळा प्रारब्धाचे प्रतिबंध येऊ शकतात आणि त्यामुळं त्या प्राप्तीच्या वेळी ती प्रज्ञा ढिली होऊ शकते आणि ही अस्थिरता त्याला संसार पाशात पुन्हा अडकवू शकते। यासाठी सावधानतेचा इशारा दिलेला आहे। आणि प्राप्ताच्या वेळी सुद्धा काहीतरी एखादी घटना घडते। समर्थसुद्धा म्हणतात, मना गुज रे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले। जरी सिद्धावस्थेपर्यंत तो पोचणारा जो साधक आहे, तरी ज्याला ते काही अवस्था थोडीशी प्राप्त झाली असली तरीसुद्धा त्यानं आपले प्रयत्न, त्यानं आपली साधना थांबवता कामा नये। साधना जर ढिली पडली तर परत विषयांचं, इंद्रियांचा, मनाचा हल्ला त्याच्या अंतःकरणावरती होऊ शकतो आणि त्यामुळं आहे घेतलेली साधना जी आहे ती परत मागच्या वेळा आपण जो विचार केला होता, ध्यायते विषयन पुसा संगेस्ते शोपजायते संगात संजायते कामात क्रोधाभिजायते। आणि ही सगळी सापशिडीप्रमाणे आपण शेवटच्या प्रणश्यती, बुद्धीचा नाश होतो आणि प्रणश्यती अशी स्थिती होऊ शकते। म्हणून संत सुद्धा वेळोवेळी साधकांना सूचना देतात। साधनेची वरचा एक टप्पा आपण गाठलेला असला तरी सुद्धा काही वेळा अशी घसरण होण्याची शक्यता असते। जसं मागच्या श्लोकामध्ये सावधगिरीचा उपाय किंवा सावधगिरीचा इशारा दिलेला आहे। आता ह्या सावधगिरीमध्ये स्थितप्रज्ञाची स्थिती कशी असते, कारण ते वर्णन अगोदरच्या श्लोकातलं स्थितप्रज्ञांचं नव्हतं। स्थितप्रज्ञापर्यंत पोहोचण्याची जी प्रवास आहे, त्या प्रवासातल्या एका विशिष्ट टप्प्यावरती जर साधक आला तर त्या साधकाला एखादी नाव जशी सोसाट्याचा वारा त्या नावेला भिरकावून घेऊन जाऊ शकतो, किंवा एखाद्या भोवऱ्यामध्ये अडकवू शकतो, किंवा दुसऱ्याच किनाऱ्यावर लावू शकतो। तशी स्थिती त्या साधकाची होण्याची शक्यता आहे आणि म्हणून सावधानतेचा इशारा म्हणून मागच्या श्लोकामध्ये दिलेला होता। पण स्थितप्रज्ञांची स्थिती जी असते, ती स्थितप्रज्ञांची स्थिती आता पुढच्या ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे। तो स्थितप्रज्ञ जो आहे तो कोणतीही गोष्ट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या सहजता आलेली असते त्याच्या वागण्यामुळं, आणि त्याच्या वागण्यामुळं अशी घसरण त्याची होत नाही। हे सांगायचा मुद्दा पुढच्या श्लोकामध्ये आता माऊली करतात। त्यामुळं तरीसुद्धा साधकांनी सावध व्हावं। कधीकधी श्रीगुरूंसारखा अधिकाराची क्षमता प्राप्त जरी झाली तरी स्वतःला शिष्य समजावं। ही अतिशय सेफ अशी, सुरक्षित अशी गोष्ट आहे। स्वतःला सुरक्षित जर ठेवायचं असेल तर नेहमी समजावं, मी जरी श्रीगुरूंच्या त्या पात्रतेपर्यंत येऊन जरी पोचलो तरीसुद्धा मी स्वतःला शिष्य समजल्यामुळं माझा अहंकार कमी राहतो, भरकटण्याची शक्यता कमी असते। दुसऱ्या देवाचं देवपण जाणून घ्यावं, पण स्वतः देव होऊ नये। देव होण्यात जो आनंद नाही तो आनंद भक्त होण्यामध्ये आहे, असं संत सांगतात। भक्त राहणं फार चांगलं आहे, देव होणं फार अवघड आहे। श्रीगुरू होणं फार अवघड आहे, शिष्य होणं सोपं आहे।
शिष्याच्यावर ज्या ज्या गोष्टी आहेत आपण एका विशिष्ट सुरक्षिततेच्या कवचामध्ये तो शिष्य राहू शकतो. भक्त भगवंताला शरण येऊन त्याच्या त्या स्वाधीन राहू शकतो. आणि म्हणून ती एक सावधगिरीचा इशारा मागच्या श्लोकामधून आपण पाहिला. आता पुढे जो श्लोक दिलेला आहे त्यात स्थितप्रज्ञाचं लक्षण पुढचं सांगितलेलं आहे. त्यामध्ये ते काय म्हणतात बघा, तस्माद्देश महाबाहो निगृहितानि सर्वशा इंद्रियानी इंद्रियार्थ्याभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्जुना, ज्याची मनासहित इंद्रिय विषयापासून सर्व बाजूनी आवरलेली असतात त्यांची बुद्धी स्थिर झालेली आहे. ज्यांची इंद्रिये जी आहेत मनासह आवरलेली असतात त्यांची बुद्धी स्थिर होते. हे वर्णन आता 58व्या श्लोकापासून सुरू केलेलं होतं, ते आता 68व्या श्लोकावरती त्याचा समारोप व्हायला लागला. एकच विषय आपण बघायला आलोय, जवळजवळ 10 श्लोक झाले. एवढ्या 10 श्लोकामध्ये सर्वसाधारणपणे फिरून 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 त्याच गोष्टी पुनरावृत्ती केलेल्या आहेत. कारण आपल्या साधकाच्या एकूण जो साधन प्रवास जो आहे त्या साधन प्रवासातले मुख्य अडथळे कोणते असतील ते त्यांनी सांगितलेले आहेत. किंवा साधन प्रवास सफल झाला तर कुठल्या प्रकारची लक्षणं त्या साधकामध्ये सिद्धामध्ये येतात त्याचंही वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपल्यासाठी हे एवढे श्लोक जे आहेत साधक म्हणून आपल्याला खूप उपयोगाचे आहेत. कारण सिद्धांची जी स्थिती असते, सिद्धांची जी लक्षणं असतात ती साधकांची साधनं असतात. साधकानं कुणाकडे बघता येईल तर स्थितप्रज्ञाकडे बघून आपली साधना करावी. संतांच्या लक्षणाकडे बघून साधना करावी. संतांची आर्थिक स्थिती, संतांचे देहबोली, संतांचं कौटुंबिक आयुष्य याच्याकडे बघू नये. संतांची जी लक्षणं त्यांच्या जी दिसतात त्या लक्षणांच्यावर केंद्रित आपली दृष्टी ठेवावी आणि आपली साधना चालू ठेवावी हे सांगणं या श्लोकामध्ये आहे. आणि म्हणून इथं पुढे सांगतात की स्थितप्रज्ञ घसरत नाही, कारण ज्याचं मन आणि इंद्रिय ताब्यात आलेली असतात त्यांची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली असते. असा हा 68वा श्लोक आपल्याला सांगतो. म्हणजे ज्यांची मनासहित इंद्रिय, नुसती इंद्रिय नाही, कारण इंद्रिय ताब्यात ठेवणं ही एक पहिल्या टप्प्यातली साधक अवस्थेमधली गोष्ट आहे. पण मनासहित इंद्रिय ताब्यात ठेवणं ही सिद्ध अवस्थेतली एक स्थिती आहे. त्यामुळं या स्थितीचा विचार केलेला असणं फार गरजेचं आहे. पुढच्या श्लोकामध्ये तेच सांगितलेलं आहे की ही सगळे जे स्थितप्रज्ञ आहेत ते स्थितप्रज्ञ त्यांची अवस्था कशी असते तर ते इंद्रिय ताब्यात आलेले असते. म्हणून आपण एक लक्षात केली पाहिजे की एकदा इंद्रिय ताब्यात आली की वेगानं प्रगती होते. महत्त्वाची आहे, अतिशय महत्त्वाची पण सुरुवातीची गोष्ट आहे. पण सुरुवातीची असली तरी आपल्याला वेग लावणारी आहे, वेग देणारी आहे साधनेला. कोणती गोष्ट साधनेला वेग देते? इंद्रिय ताब्यात असणं, इंद्रियावरती प्रभाव असणं, वर्चस्व असणं ही गोष्ट साधकाच्या साधन प्रवासाला वेग देणारी आहे. म्हणून पहिलीच आहे सुरुवातीची पायरी, पण महत्त्वाची आहे. पहिली आहे म्हणून कमी नाही बरं का, महत्त्वाची आहे. म्हणून आपण सुद्धा गाडी सुरू करायची आहे, आपल्याला 60, 70, 100चं स्पीड लावायचं आहे गाडीला, तर पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट गिअर टाकावा लागतो का डायरेक्ट आपण टॉपच्या गिअरवर म्हणून डायरेक्ट 100चं स्पीड लावू शकणार नाही. मग कुठल्याला महत्त्व आहे? पहिलाच गिअर टाकावा लागतो, पहिला स्टार्टर असावा लागतो आणि या स्टार्टरमध्येच आपल्या मुख्य प्रवासाची सुरुवात होत असते. म्हणून पहिल्या गिअरला कमी लेखता कामा नये. आपण शेवटच्या गिअरला तेवढं म्हणायचं कारण त्याला स्पीड असतं, पण पहिल्या गिअरमुळं ते स्पीड प्राप्त झालेलं असतं. आणि पहिला गिअर कोणता असेल आपल्या साधन प्रवासातला तर इंद्रियांच्या अधीन न होणं, इंद्रियांचं अजिबात न ऐकणं, तर त्यांना मनाला त्याच्या पाठीमागं न जाऊ देणं. म्हणजे इंद्रिय निग्रह आणि मनाचं संयमन या गोष्टी एकदा प्राप्त झाल्या की बुद्धीचं स्थैर्य निर्माण होतं, बुद्धी शांत व्हायला लागते. अशी ही शांत बुद्धी ही स्थितप्रज्ञाच्या लक्षणापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते. म्हणून माऊली पहिल्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा, म्हणून आपुली आपण पेया जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. आणखीन कुठलं सार्थक व्हायचं राहिलं? जर आपणच आपली इंद्रिय जर ताब्यात यायला लागली, काय अर्थ केला बघा, अर्जुना आपली इंद्रिय आपल्या स्वाधीन झाली तर यापेक्षा अधिक साफल्य कोणतं आहे? कुठलं आणखीन यश आहे? जर इंद्रिय ताब्यात राहिली तर हेच मोठं यश आहे. प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये वागताना सुद्धा इंद्रिय ताब्यात असण्याला महत्त्व आहे. मग परमार्थामध्ये केवढं महत्त्व असेल त्याला? फारच महत्त्व आहे.
जर ही गोष्ट एक अशी शाश्वत पदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, ते काय संसारातली पद प्राप्त करायची नाही, एका संसारातल्या पदासाठी सुद्धा संयम ठेवावा लागतो, बोलण्यावर ताबा ठेवावा लागतो, मनाची गती थांबवावी लागते, बुद्धीची भ्रष्टता थोपवावी लागते, तरच आपल्याला एखाद्या व्यवहारिक गोष्टीमध्ये सुद्धा येऊ शकतं, अन्यथा ते येत नाही. एखादं साधं पद जरी मिळवायचं झालं तर केवढा संयम असावा लागतो संसारामधल्या पदाचं, ही गोष्ट आहे. आणि हे तर शाश्वत पद आहे. या शाश्वत पदामध्ये निग्रह केवढा असायला पाहिजे, म्हणजे दम आणि शम दोन्ही साधायला पाहिजे. इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह या दोन गोष्टी ज्याला साधल्या त्याला मोक्ष अजिबात अवघड नाही. हे सगळं भगवद्गीतेचं सांगणं आहे. म्हणून तो विचार सतत आपण करावा. आणि माऊली त्यावरती बोलतात, म्हणून आपली आपण पेया, आपली इंद्रिय आपल्यालाच, जरी इंद्रिय येती आया म्हणजे स्वाधीन होत असतील तर, आया शब्दाचा अर्थ स्वाधीन होणं, तरी अधिक काय धनंजया, यापेक्षा काय अधिक आहे सार्थक असे, यापेक्षा वेगळं यश कोणतं असणार आहे. जीवनाचं सार्थक यामध्ये दडलेलं आहे की आपली इंद्रिय आपल्या ताब्यात येणं म्हणजे आपली प्रगती वेगानं चालू होतं. असे जे पुरुष असतात त्यांची अत्यंत दुःखाची निवृत्ती झालेली असते. वेदांत शास्त्राचं एक प्रसिद्ध असा सिद्धांत आहे की तो काय, मोक्ष शब्दाची व्याख्या करताना दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि निरतिशय अशा सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष, म्हणजे आनंद, म्हणजे आत्मज्ञान, अशी एक व्याख्या वेदांत शास्त्रानं केलेली आहे. या स्थितप्रज्ञाला ती अवस्था प्राप्त होते, निरतिशय असा आनंद प्राप्त होतो. निरतिशय आनंद या शब्दाचा अर्थ आहे की जो त्या आनंदापेक्षा दुसरा आनंद कुठलाही नाही. आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न देके, माऊलींची 12व्या अध्यायामध्ये जे आत्मलाभ जे आहे, जेवढा आत्मलाभ झाला तर त्याच्यापेक्षा दुसरं काहीही चांगलं नसतं. दुसरं काय प्राप्त करावं अशी त्याची आशा मरून जाते, त्याच्या इच्छा सगळ्या संपून जातात. आणि इच्छा संपली की सुख प्राप्त करण्याची जी धडपड असते ती धडपडही संपून जाते. तो धडपड करत नाही सुखासाठी, कारण अत्यंतिक आनंदाची प्राप्ती झालेली असते. आणि आनंदाच्या प्राप्तीलाच्या पुढे ही सुख आणि दुःख त्याला छोटी छोटी वाटायला लागतात, किंबहुना त्या सुखदुःखांचा अनुभवाच्या पलीकडे तो असतो. आणि म्हणून तो शांत असतो. एखादा तंबोरा जरी लावायचा झाला किंवा हार्मोनियम जोडायचं असेल, संगीतातली एखादी गोष्ट, तर त्याच्या तारा कशा लावाव्या लागतात बघा व्यवस्थित. जर त्यातली तार एक जरी ढिलीसर असेल तर बेसूर आवाज या लागतो. हे तंबोऱ्याचं किंवा हार्मोनियमचं संगीतातलं उदाहरण आहे. एक तार बेसूर होऊ शकते. तसं एक प्रमाद, साधनेतला एक प्रमाद त्याला खालच्या पायरीवर ढकलू शकतो. म्हणून प्रत्येक साधकानं सावधानतेनं वाटचाल करणं फार गरजेचं आहे. कारण ही परमार्थाची वाट प्रपंचाच्या वाटेपेक्षा फार निसरडी आहे. इथं पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. प्रपंचात अपयश आलं तर असेल त्याचं प्रयत्न कमी पडले म्हणून, पण इथं जे अपयश येतं ते इंद्रिय निग्रह नसल्यामुळं, मनोनिग्रह नसल्यामुळं होऊ शकतं असं माऊली सांगतात. जर हीच इंद्रिय आपण पेया, जरी इंद्रिय येती आया, जरी आपण जर इंद्रिय जर स्वाधीन होत असतील, कुणाची होतात? ज्याला हा संयम साधला, ज्याला कळलं की हा संसार शाश्वत नाही. मग काय शाश्वत आहे याचा विचार तो करतो आणि शाश्वताच्या दृष्टीनंच, शाश्वताच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो. त्याच्यासाठी ही इंद्रिय स्वाधीन होतात. मग ह्याच्यापेक्षा कोणतं सार्थक आहे असं माऊलीने म्हणलेलं आहे. त्यामुळे खरी सार्थकता जी आहे ती परमात्मा प्राप्तीमध्ये आहे. अन्य कशातही सार्थकता नसते बरं काय. आपलं आयुष्य सार्थक झालं किंवा माझं आयुष्य फलद्रूप झालं, माझं आयुष्याला कारणी लागलं असं कोण म्हणू शकतं? ज्याला परमात्म्याची प्राप्ती झाली, बुद्धीचं स्थैर्य प्राप्त झालं, किंवा आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी बुद्धी स्थितप्रज्ञ झाली किंवा स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त झाली, तरच परमात्म्याची प्राप्ती झाली आणि आयुष्याचं सार्थक झालं. किती मुलांना जन्म दिला आणि धनधान्य सापडून ठेवलं, परिग्रह केला म्हणून सार्थक होत नाही आयुष्य कधी. आयुष्य सार्थक व्हायसाठी ही वेगळी कसोटी लावून घ्यावी लागते आपण. आणि जेव्हा अशी आपण वेगळी कसोटी लावून घेतो तेव्हाच खऱ्या अर्थानं ही सार्थकता आपल्या वाट्याला येऊ शकते. मग सार्थकता जरी यायची असेल तर हा इंद्रिय निग्रह फार महत्त्वाची गोष्ट आहे.
म्हणून इंद्रिय निग्रह हा परमार्थाचा पाया आहे, हे लक्षात ठेवायचं. आपला परमार्थाची इमारत जर उभी राहायची असेल तर इंद्रिय निग्रह, त्यानंतर मनोनिग्रह या अत्यावश्यक गोष्टी आहेत. ह्या ज्याला प्राप्त झाल्या त्याचा परमार्थ सार्थक झाला. म्हणून माऊलींनी सार्थक शब्द वापरलेला. सार्थक म्हणजे अर्थपूर्ण असलेला, ज्याला काहीतरी अर्थ आहे. जगण्याला अर्थ केव्हा प्राप्त होतो? जर मुक्त झाला तर जगण्याला अर्थ आहे. देह धारण केला, शरीरात जन्माला आलाय ना माणसाच्या शरीरामध्ये, आणि नरदेहाचं शेवटचं प्राप्तव्य काय असायला पाहिजे? तर ते प्राप्तव्य म्हणजे मोक्ष असायला पाहिजे, आत्मज्ञान असलं पाहिजे. हे आपली साठवलेली संपत्ती किंवा असलेले गणगोत किंवा नातलग ही काय खरी साठवण नाही. खरी जी साठवण आहे ती ज्ञानाची आहे. ज्याला ज्ञानाची संपत्ती प्राप्त झाली त्याला तो स्थितप्रज्ञ असतो. म्हणून इथं वर्णन करताना सार्थकता प्राप्त झालेली असते. आयुष्यामध्ये दोन गोष्टी आहेत बघा, एक म्हणजे सफलता आणि दुसरी गोष्ट सार्थकता. आयुष्य सार्थक होणं वेगळं, आयुष्य सफल होणं वेगळं. काय आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये काही यश येतं, काहींचं प्रारब्ध चांगलं असतं, सगळं काहीतरी सगळ्या पदं मिळायला लागतात, धन मिळायला लागतं, मुलं मनाप्रमाणे वागायला लागतात, आरोग्य चांगलं असतं, कुटुंबीय चांगली सपोर्टिव्ह असतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामुळे समजावं आपलं आयुष्य सफल झालं, माझं मला बरोबर निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य मी जगलो, आयुष्य सफल झालं. पण सार्थक झालं आपण ज्यावेळी म्हणतो, सफलतेसाठी मात्र काय होतं बघा, द्वेष, मत्सर, अहंकार, कपट, कारस्थान ह्या गोष्टी वापराव्या लागतात तरच यश प्राप्त होतं. म्हणजे कदाचित सफलतेचं जीवन हे कलंकित असू शकतं, कधीतरी त्याच्या आयुष्यावरती, चारित्र्यावरती डाग असू शकतो. कारण कुठेतरी जाऊन नोकरीमध्ये काहीतरी घवाड मिळालेला असेल, काहीतरी भ्रष्टाचार केलेला असेल, सफलता यावर अवलंबून असेल. एखादा माणूस कुठेतरी त्याला काहीतरी मिळालं असेल, कुणाला तरी फसवून संपत्ती प्राप्त केली असेल म्हणून सफल झाला असेल. पण ही सफलता जी आहे आपल्या क्षेत्रात धन, प्रतिष्ठा, नाव, लौकिक प्राप्त होतं, पण याला कुठेतरी दोष असू शकतो. पण सार्थकता काय आहे ना, ही जीवनाची सार्थकता प्रेम शिकवते आपल्याला. आणि प्रेम नाव म्हणजे त्याचं दुसरं नाव भक्ती आहे. भक्ती शिकवायला आयुष्य सार्थक झालं तर भक्ती शिकलो आपण असं म्हणायला पाहिजे. किंवा ममता, आसक्ती कमी होणं आणि ईश्वराकडे सारखं अवधान असणं, याला म्हणायचं आयुष्याची सार्थकता. ज्याला स्वतःला ओळखता येतं ना त्यावेळी ती सार्थक होतं आयुष्य. नंतर जग ओळखण्यामध्ये आपलं आयुष्य फुकट गेलेलं असतं. ती कदाचित सफल झालं असेल, पण ते संतांच्या दृष्टीनं, शास्त्राच्या दृष्टीनं ते आयुष्य फुकट गेलं म्हणायचं. ज्या आयुष्यानं ही कमाई काही केली नाही, पारमार्थिक कमाई काही केली नाही, फक्त ऐहिक साठवण्यामध्ये जेवढं लक्ष घातलं त्याच्यामध्ये इकडे काय केलं नाही. सफलता मिळाली असेल, लोक कदाचित नावलौकिक करतील, पुतळे बनतील, याच्यामध्ये इकडे काय. पण पुतळा न बनता सुद्धा जर स्थितप्रज्ञता प्राप्त झाली ती श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे असं संत शास्त्र सगळे लोक सांगतात. म्हणून त्याचाच विचार केला पाहिजे. म्हणून सफलता मिळाली तर लोक तुम्हाला ओळखतील. शास्त्र कसं सांगते बघा, आयुष्यामध्ये सफलता मिळाली तर लोक तुम्हाला ओळखतील. समजा आयुष्यामध्ये अपयश आलं, निष्फलता प्राप्त झाली तर तुम्ही लोकांना ओळखाल. कसं ओळखाल? जर आपल्या संकटामध्ये कोण आपल्याला काय काय मदत करायला आली हे लक्षात यायला लागतं ना. त्यामुळे दुःखामध्ये लोकांची ओळख होते. समजा अपयशी आयुष्य भोगलो आपण तर लोकांची खरी ओळख होते. सफलता मिळाली आणि यशस्वी आयुष्य बघितलं तर आपल्याला लोक ओळखतात. हे अमुक अमुक उद्योगपती आहेत बघा, अशी ओळख जगामध्ये होते, समाजामध्ये होते. आणि संकटाने निष्फलता आली तर तुम्ही लोकांना ओळखायला लागेल. पण जर आयुष्यात सार्थकता जर आली किंवा आयुष्य सार्थक झालं तर तुम्ही स्वतःला ओळखा, ही सर्वश्रेष्ठ गोष्ट प्राप्त होऊ शकते. मग जर स्वतःला ओळखायचं असेल तर आयुष्य सार्थक लागायला पाहिजे. माऊली म्हणतात हीच खरी सार्थकता. इंद्रिय ताब्यात आलेली आहेत आणि ती काय करतात, काय म्हटलेलं आहे, अधिक काही धनंजय सार्थक असे. ह्याच्यापेक्षा अधिक काय असतं मिळवण्यासारखं काय नसतं. मिळवणं याला म्हणावं जे आपल्याबरोबर सतत येत असतं. मिळवणं ती गोष्ट असते की जी आपल्याबरोबर राहते मृत्यूनंतर सुद्धा. देह पडला तरी जी गोष्ट माझ्या बरोबर राहणार आहे ती आहे मिळकत, त्याला म्हणायची. तीच मिळकत खरी आहे. मग मिळकत कोणती राहते? धन संपत्ती बरोबर येत नाही, पुण्य संपत्ती खर्चून जाते आणि ज्ञान संपत्ती बरोबर येते. म्हणून त्याला म्हणायची सार्थकता. म्हणून धर्मापासून सुरू केलेला हा पुरुषार्थ मोक्षापर्यंत शेवट गेला पाहिजे. नाहीतर तो मधीच अडकता कामा नये. धर्म झाला, अर्थ झाला, काम झाला आणि मरून गेला.
आणि राहिलेला शेवटचा पुरुषार्थ ज्याला आपण म्हणतो मोक्ष, तो पुरुषार्थ मिळवायचा राहून जातो. तर असे याला सार्थकता म्हटलेली नाही. 352 नंबरच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात, परत ओवीचं रिपिटेशन आहे बघा. देखे कुर्मजी आपरी उवाईला अव्यय उपसरी नात्री इच्छा वसे आवरी आपण पेची. 301 किंवा 302 नंबरची ओवी परत रिपीट केलेली आहे माऊलीने. ती गरजेची आहे असा त्याचा अर्थ. शास्त्र जेव्हा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतं ती गरजेची आहे, आवश्यकता आहे, अत्यंत महत्त्वाची आहे असं आपण समजलं पाहिजे. जसं कुर्म अंगानी व सर्वशा असा श्लोक येऊन गेला 58 नंबरचा. त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की पाहिजे त्यावेळी अवयव पसरतं, आपला अवयव पसरतं, आणि ज्यावेळी सावध राहायचं असेल त्यावेळी आपला अवयव ते आकुंचित करून घेतं. हे एका कुर्मच म्हणजे कासवाचं उदाहरण देऊन स्पष्टीकरण दिलेलं आहे मागच्या याच्यामध्ये. आणि त्यावरती ओवी सुद्धा अशीच टाकलेली आहे, समान जवळजवळ आहे. जरासा एखाद्या शब्दात फरक असेल पण ती ओवी ही ओवी समान आहे. काय म्हणतात, देखे कुर्मजी आपरी वाईला अवयव पसरी. वाईला म्हणजे आनंदानं आपलं अवयव पसरते. नात्री इच्छा अवश्य आवरी, कधी पाहिजे त्यावेळी इच्छा झाली की ती आपली इंद्रिय आवरून धरतं. आपण पेची कासव ज्याप्रमाणे प्रसन्न असताना आपले अवयव पसरते आणि इच्छेनुसार आपले आपण आवरते, तैसे पुढं आता बघा वरती देखे कुर्मचा दृष्टांत दिला. आता दृष्टांताला सिद्धांत माऊली देतात. तैसे इंद्रिय अपैती होती जयाचे म्हणितिले करती तयाची प्रज्ञा जान स्थिती पातली असे. ह्या ओवीची पण नोंद करून घ्यायची आहे. 353 नंबरची ओवी आहे. आपण ज्या ओव्यांच्या लिस्ट बनवायला लागलोय त्यामध्ये ही एक ओवी घ्यायची. तैसी इंद्रिय अपैती होती. अपैती म्हणजे स्वाधीन होतात. ज्याच्या जयाचे म्हणितले करती म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे वागतात. तयाची प्रज्ञा जाण स्थिती, त्याची प्रज्ञा स्थैर्याला प्राप्ती झाली असे जाण. तो म्हणायचा स्थित प्रज्ञा कोण, ज्याची इंद्रिय अपैती होती आणि म्हणितले ते करते. म्हणजे जे म्हणेल ते सांगितलेलं ऐकतात ती इंद्रिय. असं जर असेल तर कासवाचं उदाहरण देऊन पहिल्यांदा स्पष्टीकरण केलेलं आहे. कासव जसं आपले इंद्रिय जे असतात ती इंद्रिय जशी आवरून घेतं, पाहिजे त्यावेळी मुक्त संचार करत असताना सोडत असतं. म्हणजे तो आपल्या डोळ्यावर, कानावर, हातावर, पायावर, सगळ्या अंतःकरणावर तो सावधपणाने नजर ठेवत असतो. त्याची बेसावधता कधी नसते. माऊलींची एक 14व्या अध्यायामधली ओवी आहे बघा. नाईकने ते कानची वाळी, न पाहणे ते दिटीची गाळी, आवाच्य ते टाळी जीभची गा. सगळी 3 इंद्रियांचं वर्णन केलेलं आहे बघा. ना ऐकणे ते कानची टाळी, जे ऐकायचं नाही ते कान टाळून देतात, हे ऐकायचं नाही, लगेच इंद्रियावरती कसं स्वाधीन होतात बघा. न पाहणे ते दिटीचे गाळी, जे बघायचं नाही ते दृष्टी गाळून टाकते, म्हणजे त्याचा स्वीकार करत नाही. आणि अवाच्य ते टाळी जीभची गा. अवाच्य म्हणजे जे बोलायचं नसतं ते बोलणं टाळते जीभ. असं त्याच्यावर इंद्रियावरती कंट्रोल आलं असतं. आणि त्यांची इंद्रिय जी असं जर झालं असेल तर तैसी इंद्रिय अपैती होती. आता ती ओवी त्याला जोडून घ्यावी लागते. तशी इंद्रिय स्वाधन झाली जयाचे म्हणितले करते तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. म्हणजे त्याला ती पातळी म्हणजे प्राप्त झाली. पुन्हा पुन्हा ती ओवी आलेली आहे. ओवी म्हणजे शब्द आलेला आहे, ते आपण घेतलं पाहिजे की सर्वत्र हा जो आहे त्या मनाला, इंद्रियाला या ज्या स्थितप्रज्ञाच्या आकर्षण राहत नाही. एकदम स्थैर्य प्राप्त झालेलं असतं, त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. आणि जे 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 आकर्षित करणारं आहे ते त्याच्यावरती प्रभाव टाकत नाही. ते प्रभावित कुणाला करतं, ज्याची आसक्ती आहे, ममता आहे, त्यांना ते प्रभावित करत असतं एखादं दृश्य. ते स्थितप्रज्ञाला प्रभावित करत नाही. जे जे माऊलींचा एक अभंग आहे, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ बाप रकुमा देवीवराचे. जे जे देखणं म्हणजे जे आकर्षित आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, ते ते स्वप्नीचे मृगजळ असा तो मानतो. आणि त्यामुळं त्याची दृष्टी भगवंताच्या चरणावरती स्थिर झालेली असते. त्यामुळं संसाराकडे दृष्टी नसते त्याची. संसाराकडे लक्ष नसल्यामुळं सगळं लक्षाचं लक्ष तो असतो, भगवंत असतो, ते आत्मस्वरूप असतं. आणि त्यामुळे तो इकडं तिकडं कुठं ओळखत नाही, सर्वत्र स्थिर असतो. शब्द वापरलेला आहे बघा, सर्वत्र निगृहित आणि सर्वशा. श्लोकामध्ये शब्दच आहे तो. त्याचा निग्रह कसा असतो, सर्वशा. व्यवहारात वागताना सुद्धा निग्रह असतो, एकांतात असताना सुद्धा निग्रह असतो, व्यवहार करत नसताना सुद्धा निग्रह असतो, भोग भोगताना सुद्धा निग्रह असतो. म्हणजे अमक्या वेळीच तेवढा,
प्रवचनाला जातो त्याच वेळी सगळ्यांच्या पुढ्यात म्हणतो मी हे खात नाही, मी ते करत नाही, मी असं करत नाही, मी अमक्या वेळी उठतो, ते तेवढ्या पुरतं म्हणायचं. आणि इतर वेळी एकांतात असताना कसं वाटेल तसं स्वैरवर्तन करायचं असं त्याचं नसतं. एकांतात सुद्धा म्हणजे इतर वेळी व्यवहारात वागताना सुद्धा तसा, म्हणजे एकांती लोकांती असताना दोन्ही वेळी त्याची स्थिती जी असते ती, त्याची बुद्धी जी असते ती स्थिर असते, विषयात इंद्रिय प्रवृत्त होत नाहीत अशा स्थितीमध्ये. त्यामुळं जसं एखादा पर्वत स्थानभ्रष्ट होत नाही किंवा त्याला स्थानावरून आपल्याला पण बाजूला काढता येत नाही, तशी या स्थितप्रज्ञाची बुद्धी विचलित होत नाही. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली गा. आता कुणाची जो भ्रष्ट होत नाही आपल्या स्थितीपासून, स्थान भ्रष्ट होत नाही, जे स्थान आहे कोणतं आत्मस्वरूपावरती स्थिर असतो तो, तिथून तो बाजूला जात नाही. त्यामुळं आसक्तरहित होऊन केलेले विषय सेवन त्याला बाधत नाहीत, कारण विषयाचं सेवन तो करतोच पण आसक्तरहित होतो. त्यामुळं त्याची स्थिती जी असते, तो एखादा विषारी साप आहे, पण विषारी साप आहे जर त्याचा विषाचा दात काढला तर तो जसा आपल्या अंगाख्यांदावर खेळवता येतो, त्याच्यावर प्रयोग करता येतात, त्याला कुठेही सोडता येतो, त्याला जवळ घेऊनही झोपता येतं, काहीच फरक पडत नाही, कारण त्याचा विषयाचा मुख्य दात आहे तो काढून टाकलेला आहे. तसं स्थितप्रज्ञाची अवस्था असते, तो विषयातले जे दात आहेत विषयाचे ते तेवढं काढतो आणि विषय भोगतो, तो खेळवतो सापाला, आपल्या अंगाभोवती लपेटतो, म्हणून त्याच्यावर तुझा प्रभाव टाकत नाही. त्याचं कारण आहे आणि त्याला भय पण नसतं. भय कशाचा असेल, कारण विषाचा दातच काढलेला आहे, त्यामुळे भय निघून गेलेलं असतं, अगदी तो शांत होतो. तर तसं तीच आहे. म्हणजे इंद्रिय ज्यांची ताब्यात आलेली असते त्यांची प्रज्ञा जी आहे ती स्थिर झाली आहे. म्हणून साधकाचा एक निश्चय असला पाहिजे की एक मी परमाप्त प्राप्ती करणार आहे आणि भोग भोगणं आणि संग्रह करण्यासाठी माझं आयुष्य नाही, हे एकदा कळायला पाहिजे. आणि परमात्म प्राप्ती हाच उद्देश डोळ्यासमोर असला पाहिजे, म्हणजे जन्मल्याचं सार्थक त्यामध्ये होतं. म्हणून इथं शब्द एक अर्जुनाला वापरलेला आहे बघा, महाबाहो, म्हणजे तू फार मोठा योद्धा आहेस, म्हणजे तू युद्ध जिंकतोस पण बाहेरची युद्ध जिंकू शकतोस, आतलं युद्ध जिंकणं एवढं सोपं नाही रे बाबा, हे सांगायचं आहे भगवंताला तिथं. म्हणून ते काय म्हणतात बघा, तस्मादेश महाबाहो निगृह्यात आणि सर्वशा, म्हणजे सर हे तू महाबाहो समजतोस, महावीर तू आहेस, तू बाहेर सगळ्यांना जिंकू शकतोस, परंतु तू तुझ्या इंद्रियांना ज्यावेळी वश करशील, तुझं मन ज्यावेळी तुझ्याच अधीन होईल, त्यावेळी तू खरा जिंकलास. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, बाहेर जग आणि अंतर्बाह्य जग, असं तुकोबांचा एक अभंग आहे बघा. बाहेरच्या जगात सुद्धा आमचं युद्ध चालू आहे आणि आतल्या जगात सुद्धा युद्ध चालू आहे. बाहेरची जगातले युद्ध जिंकता येतात आणि सोपी असतात, आतलं जग आहे ते जिंकता येत नाही. बाहेर असलेला शत्रू, आपल्या कुटुंबावर हल्ला करणारा शत्रू आपल्याला थोपवता येतो, पण कुटुंबातच जर शत्रू निर्माण झाला तर तो फार घातक असतो. ही गोष्ट ज्याला कळली तो स्थितप्रज्ञ होतो, सावधपणाने चालतो. कुटुंबाचा शत्रू निर्माण होता कामा नये, आणि कुटुंब म्हणजे आपलं हृदय, अंतःकरण. त्या अंतःकरणात जर शत्रू आत असतील ना तर बाहेरचे शत्रू बोलवावे लागत नाही, आपणच. समजा घरविधी तयार झाला तर घर मोडतो ना, तसा राष्ट्रद्रोही तयार झाला तर राष्ट्र लयास घालवतो. त्या दहशतवादी लोकांना आत येण्यासाठी मार्ग काढून देतो, या म्हणतोय आणि करा मुंबईवरती बॉम्बस्फोट, असं म्हणू शकतो ना. आता हे दुसरे कोण नाही, बाहेरचे असते तर थांबवले असते, पाकिस्तानी असते तर त्यांना थोपवले असते, पण भारतीय जर करायला लागले तर तसा अर्थ आपण घ्यायचा. अंतःकरणातले शत्रू जे आहेत ते शत्रू तुला दाबवता येत नाहीत, म्हणून त्याच्यावर अगोदर प्रयोग कर, बाहेरचे शत्रू आपोआप तुझ्या ताब्यात येतील. म्हणून महाभाऊ जो शब्द वापरलाय तो त्यासाठी वापरलेला आहे, अर्जुनासाठी वापरलेला आहे. म्हणून खरा वीर कुणाला, तर बाहेरल्या शत्रूपेक्षा आतील शत्रू मारणं ही मुख्य गोष्ट आहे. एक वाक्य लक्षात ठेवायला पाहिजे, परमार्थातला प्रपंच जिंकता येणं हे नुसता प्रपंच जिंकण्यापेक्षा फार कठीण आणि जरुरीचं आहे. एक वाक्य चिंतनासाठी आपण बघायला लागलोय, हे वाक्य पुन्हा पुन्हा ऐका, लिहून ठेवा आणि वापरायचा ना. काय म्हणतो आपण शास्त्र सांगते बघा, परमार्थातला प्रपंच जिंकता येणं हे नुसता प्रपंच जिंकण्यापेक्षा कठीण आहेत पण जरुरीचं पण आहे. परमार्थातला प्रपंच जिंकणं फार कठीण आहे असं सांगायचं आहे. नुसता प्रपंच जिंकणं, घर सोडलं सोपं आहे, घरातली माणसं सोडली सोपं आहे, वस्तू टाकल्या सोपं आहे, पण संघ त्याग अवघड आहे. परमार्थामध्ये संघ त्यागाला महत्व आहे.
आणि प्रपंचामध्ये वस्तुत्यागाला महत्व आहे. वस्तुत्याग दिसतो, संघत्याग दिसतच नाही. वस्तुत्याग दिसतो म्हणून कदाचित लोक म्हणतील हा झाला बघा संन्यासी, हा चांगला सगळं त्याग करून आलाय बघा, हा मोठा सद्गुरुपदावर पोचलेला आहे बघा, असे लोक बोलतील. माझी स्थिती मला माहिती आहे ना, मी पोचलोय की नाही कळते का? परमार्थातला प्रपंच मला जिंकता आला नाही म्हणून. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, परमार्थात प्रपंच तयार होतो. परमार्थात काही शत्रू तयार होतात. हे माझ्यापेक्षा असं आहे, ते त्याच्यापेक्षा असं आहे, हे जिंकता येणं अवघड आहे. प्रपंचातलं काय आहे, फार कठीण नाही. म्हणून हे वाक्य लक्षात ठेवावं. परमार्थातला प्रपंच जिंकता येणं हे नुसता प्रपंच जिंकण्यापेक्षा कठीण आणि जरुरीचं सुद्धा आहे. हे जेव्हा कळतं तर हा स्थितप्रज्ञ जो असतो तो आत्मज्ञानी होतो आणि भगवंताशी एकरूप होतो. भगवंताशी एकरूप होणं म्हणजे स्वतः सुरक्षित होणं आहे बरं काय. श्रीगुरूंच्या वाटेनं चालत राहणं म्हणजे स्वतःला सुरक्षित करणं आहे. आपल्या साधनेभोवती कवच करण्याचं काम, कवच निर्माण करण्याचं काम सद्गुरू आणि भगवंत करत असतात. त्यांना विसरू नये कधी. वेदांत जरी असला आणि खूप मोठा शास्त्राचा अभ्यास जरी असला तरी सद्गुरू आणि भगवंत यांची बोटं जर सोडलीत ना तर घसरला म्हणून समजायचं. कितीही शास्त्री पंडित असू दे, किती शास्त्रांचा अभ्यास केलेला असू दे, पण भगवंताची बद्दलची भक्ती म्हणजे मतपर, हा शब्द वापरलाय मागच्या श्लोकामध्ये. मतपर होणं फार गरजेचं आहे, त्याला शरण येणं फार गरजेचं आहे. म्हणून हे कधी कधी सांगतातच बघा संत, कधी मनाला म्हणतात सज्जन आहेस तू. का म्हणायची गरज आहे? ते सज्जन का नाही, पण म्हणा सज्जन हा भक्तिपंथीची जावे म्हणतात. सज्जन म्हणा तू भक्तीच्या मार्गाला लाग. असं आता सज्जन म्हणण्यासारखं त्याच्यात एवढी पात्रता आहे का? पण त्याला गोंजारतात. कधी त्याला सज्जन म्हणतात, कधी म्हणतात मी तुझा स्वामी आहे, मालक आहे, तू माझा दास आहेस, माझ्याप्रमाणे वाग. असंही कधी कधी दटावतात ते. आणि कधी कधी मन देवाला देऊन इंद्रियांना वळण लावायला सांगतात. म्हणतात काय, देवा मी ही इंद्रिय तुझ्याकडे सोपवतो, मला काय तू काय ही कवेत येणार नाहीत, आपल्याशी करता येणार नाहीत, तू गोविंद आहेस. गो म्हणजे इंद्रिय म्हणते ना, तू इंद्रियांचा स्वामी आहेस, त्यामुळे माझ्या इंद्रियावरती तूच कंट्रोल करू शकतोस, नियंत्रण ठेवू शकतोस. म्हणून इथं 2-3 गोष्टी आहेत बघा. मना सज्जना भक्तिपंथीची जावे. दुसऱ्यांदा म्हणतात ते स्वामी आहे ना, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुकाराम महाराज त्याला म्हणतात तू दास आहेस माझा, माझा ऐक. मना तेथे धाव घेई राही विठोबाच्या पायी. आणि कधी कधी काय करतात, इंद्रियांना सांगतात, विचार करतात, किंबहुना आपले मन करी माझे एकायतन, माझे श्रवणिकान बनवून घाली. माऊलींची एक उभी आहे, किंबहुना आपले मन करी माझे एकायतन. म्हणजे भगवंत सांगतात ना मग अर्जुनाला, तू तुझ्या मनाला माझं राहण्याचं ठिकाण कर, म्हणजे तुझ्या मनात मी राहतो, म्हणजे त्याच्यावरती कंट्रोल होईल. कोण कोणत्या पद्धतीने हे जे ज्ञानोत्तर भक्तीतले ह्या सगळ्या लक्षणं आपण बघायला लागलो. स्थितप्रज्ञ गप्प बसत नाही तर काय, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भक्तीची ते जोपासना करतात. आणि भक्तीची जोपासना म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती आहे म्हणून देवाला प्रार्थना करतात. कधी करतात? प्रयत्न करून प्रार्थना करतात. प्रयत्न कधी सोडायचे नाहीत आणि प्रार्थना केल्याशिवाय राहायचं नाही. या दोन्ही गोष्टी ज्याला साधल्यात ना त्याचं शास्त्रही पक्क होतं आणि भक्तीही पक्की होती. कर्मयोगाला मग शेवटचं स्थान प्राप्त होतं. कर्मयोग तरी चालूच असतो ना. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे हा कर्मयोगच आहे. पण तसा विचार केला तर समर्थांनी काय केलं शेवटच्या टप्प्यामध्ये, काय काय किती मंदिरं बांधली, मठ स्थापन केले, सगळं हे काय भक्ती म्हणायची का कर्म भक्तियोग म्हणायचा का कर्मयोग म्हणायचा? हे सगळंच मिक्सर आहे त्यामध्ये. ज्यावेळी हे सगळं मिक्स होते ना त्यावेळी ती ज्ञानोत्तर भक्ती होत असते. स्थितप्रज्ञांच्या मध्ये कर्मयोग असतो, भक्तियोग असतो, ज्ञानयोग असतो. या तिन्हींची सांगड घेऊन तो प्रवास करत असतो, चालत असतो. त्यामुळे तो लोकांसाठी, समाजासाठी, साधकांसाठी आदर्श ठरतो. त्याच्याच पावलाच्या खुणा बघून त्यांना इतरांना वाटचाल करावी लागते. म्हणून तुकोबांचा एक सुंदर अभंग आहे मनाच्या बाबतीमध्ये, प्रसिद्ध अभंग आहे. मन माझे चपळ न राहे निश्चळ, घडी एकी पळ स्थिर नाही. ते म्हणतात माझं मन चपळ आहे, स्थिर राहत नाही. आता तू उदास नव्हे नारायणा, धावे मज दिना गांजी येले. या इंद्रियाने मला त्रास दिलेला आहे, तू ये आणि त्यांना तू काय कर, ताब्यात ठेव. धाव घाली पुढे इंद्रियांची ओढी, केली तडातुडी चित्त माझ्या चित्ताची वाट लावून टाकली या इंद्रियांच्या. मन कुठं वाटल तिकडे भडकतं आणि त्यामुळं माझं मन स्थिर राहत नाही. म्हणून तुका म्हणे माझा न चले सायास, राहिलो मी आस धरुणी तुझी. माझं काही सायाच चालत नाही.
तुका म्हणे माझे न चले सायास, सगळे प्रयत्न माझे देवा थकले या इंद्रियांना आणि मनाला काबूत ठेवण्यामध्ये, आता न चले सायास. मग काय कर, राहिलो मी आस धरून तुझे, आता तूच येशील आणि यातून मला वाचवशील, कारण तू त्या सगळ्यांचा स्वामी आहेस, मालक आहेस, त्यामुळं मला यातून तू बरोबर मार्गदर्शन करशील, अशी त्याच्याकडे मागणी करतात. म्हणजे सत्पुरुषाचं साधन जे आहे ते भगवंत आणि श्रीगुरु सांभाळत असतात. कारण जे जे साधन असतं ती सुरक्षितता फक्त संत देतात आपल्याला. ज्यांच्या मार्गाने आपण निघालो, शास्त्रसुद्धा सांभाळून येतं आपल्याला. ज्या शास्त्राचा आपण अभ्यास करतो ना, ते शास्त्रसुद्धा आपलं रक्षण करतं. ज्या भगवंताची आपण आराध्य देवतेची आराधना करतो, त्याचं काहीतरी अनुष्ठान करतो, तो भगवंतसुद्धा बरोबर सांभाळत असतो आणि श्रीगुरूही सांभाळत असतात. असं जर असेल तर निश्चितपणे आपल्याला निवांत होता येतं ना. माझं मन कुठं धावेल का, माझी इंद्रिय पुढे घसरतील का, याच्यावर असं विचार न करता माझा भगवंत जेव्हा मी घसरेल त्यावेळी माझे भगवंत मला सावरतील, भ्रमातून सावरतील. भ्रम भोवऱ्यातून असा पद आहे ना, ते भ्रम भोवऱ्यातून. ज्यावेळी धरोणी सुकान आहाती बसले तर रामराया. आता जर मी भ्रमराज्यामुळे भ्रमभोवऱ्यात अडकली, नाव जे आहे ना, नौका तरीही अडली पण नाही तरी बुडली, पण बुडू देत नाहीत ते. अडली भोवऱ्यात अडली पण नाही बुडली, कारण काय, धरुणी सुकानो हाती बसलेत रामराया. रामराया श्री गुरुराया ते सुकानो हातात घेऊन बसले असते. माझी नौका का भरकटेल? मागचा आपण श्लोक बघितलाय ना. ही नौका जी मनाची नौका आहे कुठंतरी वाहत जाईल सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये, पण जावं देत नाहीत श्रीगुरु भगवंत. म्हणून सुरक्षित साधन कोणतं असेल तर या सगळ्या गोष्टी इंद्रियाला आवरण्याचा प्रयत्न करावा, मनोनिग्रहाचा प्रयत्न करावा, पण करता करता साधनाचा आग्रह असावा. इकडं इंद्रियांचा निग्रह आणि साधनाचा आग्रह या दोन गोष्टी ज्यांनी पकडलेल्या असतात ना, त्यांच्यासाठी काहीही अवघड होत नाही. कधी कधी साधनाचा आग्रह कारण अट्टहास असला पाहिजे. कधी कधी निग्रह सुटतो इंद्रियांचा निग्रह सुटू दे, सुटला कदाचित, पण साधन जे आमचं चालू असतं ना, काहीतरी ध्यान असेल, नाम असेल, ही जी साधना चालू असते ना, ही साधना सुटता कामा नये. त्यामुळे इंद्रियांच्या बाबतीत निग्रही असावं आणि साधनांच्या बाबतीमध्ये आग्रही असावं. आपला आग्रह प्रपंचामध्ये असतो, साधनेत असतो का? आज झालं नाही नाम, आता बसणारच मी, असा आग्रह करतो का? मी नाही करत. पण संसारातलं काहीतरी काम राहिलं, प्रपंचातलं राहिलं, तिथे केवढा आग्रह असतो आपला. अट्टहासानं सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळे साधनेसाठी आग्रह असावा. इंद्रिय राखणारा ही इंद्रिय जी आहेत ती भगवंताकडे एकदा सोपवली, केव्हा सोपवू शकतो? साधन करत असताना, नाम घेताना. इंद्रिय कुठं जातील सांगा बघू? जाणार नाही. किती सगळे एकामेकावरती अवलंबून आहे बघा. इंद्रिय निग्रह मनोनिग्रह तरी साधायलाच पाहिजे, प्रयत्न करूया, पण प्रयत्न करताना साधना सोडाय नको. अशी खूप मंडळी आहे ज्यांनी नुसता इंद्रिय निग्रह साधला, मनोनिग्रह साधलेला आहे, पण नेमक्या बरोबरच्या परिस्थितीमध्ये त्यांचा घात झालेला आहे. मग हे घात होताना सांभाळायला कोण नाही, पण सांभाळायला भगवंत असायला पाहिजे. आपण ज्यांचं नाम घेतो श्रीगुरु सांभाळायला येतील, पण त्यांच्या जर आपण याच्यामध्ये असेल तर म्हणून साधनेसाठी आपण आग्रह धरला पाहिजे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची तिथं सांगितलेली आहे. म्हणून ही ओवी लिहून घेण्यासारखी आहे. 353 नंबरची. तैसी इंद्रिय अपैती होती, जयाचे म्हणतिले करती, तयाची प्रज्ञा जान स्थिती पातिले असे. त्या 3 ओवीमध्ये संपूर्ण श्लोक संपवलेला आहे. शेवटची ओवी 354 नंबरची पुढच्या श्लोकाची प्रस्तावना आहे बघा. काय म्हणतात? आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझं सांगेन परिसपा. आता आणखीन एक गंभीर असं स्थितप्रज्ञाचे एक लक्षण तुला सांगणार आहे, ते तू ऐक. बाकी काही बोललेलं नाहीत बघा. या ओवीमध्ये काही दुसरं सांगितलं नाही. पुढचा जो श्लोक आहे, या निशा सर्वभूताना, त्या श्लोकाचा प्रस्तावना इथं माऊलीने अगोदरच करून ठेवलेली आहे. पुढच्या ओवीची प्रस्तावना करून ठेवलेली आहे आणि त्यामुळं हा प्रस्तावनेची ओवी आहे. त्यात काही विशेष सांगितलेलं नाही. या एवढ्याच एका ओवीवरती खूप काही चिंतन करण्यासारखं आहे. खूप चिंतन करूया आपण आणि त्या टप्प्यानं जाऊया. पण हा निग्रह जो आहे तो निग्रह साधवताना भगवंताचं बोट सोडू नये, श्रीगुरूंचं बोट सोडू नये. भगवंताचं बोट म्हणजे त्याचं नाम आहे आणि श्रीगुरूंचं बोट म्हणजे त्यांनी दिलेली साधना आणि त्यांच्या आज्ञा आहे. त्या आज्ञा आणि त्या वचनांचं पालन करूया आपण.
आणि भगवंताच्या नामाचं कधी सोडायचं नाही, तर आपोआप हळूहळू टप्प्याटप्प्यानं इंद्रिय निग्रह मनोनिग्रह साधता येईल. उलटा जरासा प्रवास आहे, पण सोपा आहे आपल्या दृष्टीनं. एवढं सगळं थांबवता येत नाही आपल्याला, म्हणून हळूहळू त्या टप्प्यानं आपण प्रवास करूया. वेळ संपलेली आहे. याची श्लोकाची ओव्या पण आपण चिंतनात घेतल्या आहेत. 2-3 ओव्यांचं चिंतन झालेलं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विरम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.